महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी। खडकवासला धरणातून विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे। 18,491 क्युसेक वेगाने आता विसर्ग सुरू आहे। पुण्यातील बाबा भिडे पूल हाही पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता आता पूर्णतः बंद करण्यात आलाय। त्यामुळे सध्या पुणेकरांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पुण्यातील बाबा भिडे पूल सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खडकवासला धरणातून पहाटे 4 वाजता 18,491 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे भिडे पूल जो आहे तो आता संपूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। सकाळची वेळ असल्यामुळे रहदारी या भागात संपूर्ण कमी जरी असली तरी सुद्धा वाहतुकीसाठी जे दोन्ही रस्ते आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। बाबा भिडे पूल हा डेक्कन भागात असल्यामुळे शहरातील 2 भाग म्हणजेच एक नारायणपेठ असेल किंवा दुसरा डेक्कन जिमखान्याचा परिसर असेल, या दोन्ही रस्त्यांना प्रमुखाने जोडला जाणारा हा पूल जो आहे तो सकाळच्या वेळेला अनेक मोठी रहदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल जो आहे तो आता पाण्याखाली गेलेला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।